168 वर्षाची परंपरा असलेल्या करवीर नगर वाचन मंदिरने आयोजित केलेल्या कैलासवासी वि.स. खांडेकर व्याख्यानमालेचे हे 39वे वर्ष. ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी पद्मभूषण कैलासवासी वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर स्मृती व्याख्यानमालेचा आजचा हा शेवटचा दिवस. वि.स. खांडेकर हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि आदराचा विषय आहे. त्यांची आठवण जपण्यासाठी म्हणून गेली 39 वर्ष ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली जाते. आज या व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफणार आहेत माननीय श्री राहुल सोलापूरकर. त्यांचा विषय आहे मला भावलेले राजर्षी शाहू महाराज. समाजाच्या भल्यासाठी आपलं सगळं आयुष्य पणाला लावणारी काही असामान्य माणसं या भारतभूमीवर होऊन गेली. समाजासाठी चंदनासारखी झिजली आणि असंच एक चंदनी जीवन म्हणजे राजर्षी शाहू महाराज. शाहूंच्या दैदिप्यमान कार्याचा आणि त्यांच्या बुलंद व्यक्तिमत्वाचा मागोवा घेण्यासाठी इथं यावं अशी मी आपले प्रमुख वक्ते माननीय श्री राहुल सोलापूरकर यांना विनंती करते. समाम पातु सरस्वती भगवती. अनेक मान्यवरांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या अशा या करवीर नगर वाचन मंदिरामध्ये ज्यांनी असं म्हणलं होतं आपल्या लेखणीद्वारे की ज्या ज्या वेळेला प्रजेच्या हितासाठी निर्णय घेणं आवश्यक असेल तेव्हा अत्यंत वज्राहूनही कठोर होणारं व्यक्तिमत्व, पण जेव्हा गोरगरिबांच्या कल्याणाचा विषय होईल तेव्हा कुसुमाहूनही मृदू होणारं व्यक्तिमत्व, मानवतेच्या तळाचा शोध घेणारं व्यक्तिमत्व म्हणून जगाच्या इतिहासात ज्या राजांची नोंद होईल अशा काही मोजक्या राजांमध्ये मी शाहू महाराजांचं नाव घेईन असं वि.स. खांडेकरांनी त्यांच्या लेखणीद्वारे म्हणून ठेवलं होतं. त्यांच्याच नावाने होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या 39व्या वर्षाचं शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी उभा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, या करवीर नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष माननीय नंदकुमारजी मराठे, कार्यसम्राट असा ज्यांचा आत्ता उल्लेख झाला असे संस्थेचे कार्यवाह सतीशजी कुलकर्णी, ज्यांनी माझा थोडा जास्त विस्तृत, कारण व्याख्यात्याला बोलवलंय म्हटल्यानंतर त्याच्याविषयी चांगलं बोलणं हीच सभेची आवश्यक गोष्ट असते म्हणून परिचय करून दिला असे प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव, या व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष देशपांडे. कुठल्याही अशा ज्ञानसत्रांसाठी हल्लीच्या काळामध्ये आर्थिक कणा फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी ज्यांनी प्रायोजकत्व दिलेले आहे असे मास्टर सर्व्हिसेसचे माननीय सचिनजी कुलकर्णी, त्यानंतर सारस्वत बँक त्यांचे प्रतिनिधी आज उपस्थित नाहीत, दामोदर शिवराम कंपनीचे सुबोधजी गद्रे, भारतीय जीवन विमा निगमचे योगेशजी, त्याचप्रमाणे शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक आणि इतर सर्व ज्ञात अज्ञात ज्यांनी मदत केलेली आहे ते सर्व, आजच्या सूत्रसंचालक सौभाग्यवती अस्मिता कुलकर्णी, संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी, संस्थेचा सर्व कर्मचारी वृंद आणि उपस्थित सर्व करवीर नगरीतील शाहूप्रेमी. प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टींची विनंती. आपण आपल्या व्यस्ततेतनं वेळ काढून इथं आलेले आहात, हा भाग कितीही मान्य केला तरी दुसऱ्या कोणाचा रसभंग होऊ नये म्हणून काही काळ आपले मोबाईल जर आपण व्हायब्रेटर मोड किंवा बंद ठेवलेत ते जास्त बरं. कारण माझ्या मते सगळ्यांच्याच रिंगटोन छान असतात, पण त्या दरवेळेला वेगळ्या वेगळ्या वाजत राहण्याने एक दुपटं तयार होतं आणि शब्दांचं दुपटं बाजूला होतं, म्हणून फक्त ही विनंती. दुसरी गोष्ट की जी वक्ता म्हणून कोणालाही असं वाटलं की बाबा बास झालं आता याचं बोलणं,
तो उठून गेलात तरी हरकत नाही, फक्त इतर बसलेल्यांना डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने जायला हरकत नाही. मी काय अवमान वगैरे मानणार नाही. खरं तर या सगळ्या निवड प्रक्रियेचा एक भाग जाधव सरांनी सांगितला की त्यांच्या लेखमालेतनं आजऱ्याचे मूळचे असणारे आमचे जयवंत वालावलकर इथं आले वगैरे. त्यातला फक्त त्या निवडीच्या वेळेचा एक इंटरेस्टिंग भाग मुद्दाम मला सांगावा असा वाटतो. त्याचं एकमेव कारण असं, भारताच्या एकूण इतिहासाचा विचार केला तर प्रचंड व्यक्तिमत्व होऊन जातात या इतिहासामध्ये. म्हणजे विचार करून बघा, शकहुणांपासून अगदी आधीपासूनचा सगळा इतिहास अश्मयुगानंतरचा काढलेला, त्याच्यानंतरच्या काळामध्ये 600 वर्षात चाललेलं यावनी सत्तेचं पारतंत्र्य, त्यानंतरचं 150 वर्षांचं इंग्रजांचं पारतंत्र्य, त्यातली स्वातंत्र्य चळवळ 1857 ते 1947 सालाला, या सगळ्याचा विचार केला तर एवढी ऐतिहासिक व्यक्तिमत्व वेगवेगळ्या काळात होऊन गेलेली आहेत की इतिहासाच्या पुस्तकामध्ये जर त्यांच्याविषयी लिहायचं झालं तर एक ओळ दुर्दैवाने येऊन जाते. आणि जाधव सरांपासून ते इतिहासाचे प्रेमी आणि अभ्यासक असलेल्या सगळ्यांची माफी मागून, शाळेपासून आपण सगळेजण इतिहास शिकतो, पण मला अजूनही असं वाटतं की आपल्याकडच्या शिक्षण प्रणालीमध्ये इतिहास शिकवण्याची पद्धत चांगली नाही. हे अत्यंत धाडसाने मी बोलतोय. त्याचं कारण आठवून बघा, आपण इतिहास शिकतो म्हणजे काय, सनावळ्या पाठ करणे, कोण कुणास कुठे काय म्हणाले, युद्ध झाले असेल तर कुठल्या भूमीवर झालं, हारलं जिंकलं असेल तर कोण जिंकलं कोण हारलं, तह झाला असेल तर तहाच्या अटी काय होत्या. खरं सांगायचं तर काही एक घटनांचा परिपाक एक मोठी सनावळी निर्माण होते. आधीची सनावळी आणि ती सनावळी याच्यामध्ये जे घडतं तो इतिहास असतो. आणि दुर्दैवाने तो शिकवण्याची पद्धतच आपल्या शिक्षण प्रणालीत नसल्यामुळे अनेक गोष्टी दुर्लक्षित राहतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यात कोल्हापूर शाहू महाराज असा जर विचार केला तर मी पुण्यात जन्मलेला, त्यामुळे ज्या पुण्यानी महाराजांच्या संपूर्ण 26 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थाने ब्लॅक अँड व्हाईट असा विषय करतो, त्याच्यात जसं म्हणता येईल तसं खलनायकाची भूमिका स्वीकारली, त्या पुण्यामध्ये जन्मलेला असल्यामुळे माझ्यापर्यंत शाहू महाराज हे सर्वार्थाने काही पोचलेले नव्हते. आणि काही तसा पूर्ण अभ्यास करण्याचं कारणही नव्हतं, कारण मी माझ्या क्षेत्रात मग्न होतो. पण वालावलकर माझ्या मागं लागले की माझ्या जावयाचा स्टुडिओ आहे, तिथे एक टेस्ट द्या, म्हणून मी आपल्या सुरुवात डब्यामध्ये एक टेस्ट देऊन आलो. ती विसरूनही गेलो. त्याचं खरं कारण जाधवांना आठवत असेल, नंतर एक महाराजांचा जो आपण नेहमी कतई रंगाच्या फेट्यातला फोटो बघतो, चित्र बघतो, त्याच्या सकट एक ट्रस्टची जाहिरात होती की या पद्धतीचं जर व्यक्तिमत्व आपलं आहे, अभिनयाची आवड आहे, असं जर कोणी असेल तर त्यांनी खाली संपर्क साधावा राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानकडं. ती जाहिरात बघून वाटलं झालं बोंबललं असेल, आपलं काही संबंध नाही या सगळ्याचा. आणि नंतर त्यांनी मग अनेक लोकांमधनं काही शॉर्टलिस्ट केली लोक, आणि मग त्यांनी जे सांगितलं ती स्क्रीन टेस्ट शाहू स्मारकामध्ये आमची झाली. मला पत्र आलं की तुम्ही या, तुम्हाला असेल त्या सोयीच्या दिवशी. अजूनही आठवते मला, यादव नावाचे एक गृहस्थ जे शाहू महाराजांचे प्रचंड मोठे चाहते होते, त्यांच्याकडं महाराज घालायचे तसे कपडे ते नेसायचे म्हणून ते कपडे आणले होते, कारण महाराजांचे कपडे काही उपलब्ध नव्हते, पण तसे घालून काम करायचं होतं. मला अजूनही आठवत येते की ती शिकार केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर भाकर खातना खातात, तो सीन मला वाचायला तुम्ही लिहिलेला दिला होता की हा सीन करायचा आहे. आणि तो ब्रिचेस घातलेली ती पॅन्ट आणि तो कोट वगैरे. आणि दुर्दैवाने मी त्यावेळेला खरंच बारीक होतो, त्यामुळे मला अजूनही आठवते त्या बाबूराव यादव अगदीच शाहू महाराजांसारखे धिप्पाड, त्यामुळे त्यांची ती ब्रिचेसची पॅन्ट कमरेला गुंडाळताना आमचे कॉस्ट्युमवाले जे होते त्यांनी नऊवारी साडी एक अख्खी गोल आधी मला गुंडाळली, मग त्याच्यावर ती पॅन्ट बसली कशी बशी, मग त्याला आणखीन बेल्ट वगैरे घालून इतकं. ती टेस्ट झाली आणि मी ठीक आहे. त्यानंतर मात्र एका विविक्षित दिवशी मला तार आली की बाबा तुमचं निवड झाली आणि तुम्ही पुढच्या सगळी बोलणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये एकदा येऊन प्रतिष्ठानच्या लोकांना भेटा. मी ज्या दिवशी भेटलो मला अजूनही आठवतंय, त्याच दिवशी संध्याकाळी एका बाईंची माझी ओळख करून देण्यात आली की या आपल्या कॉस्ट्युम्स सगळे डिझाईन करणार आहेत, यांचं नाव भानू आथैया. गांधी चित्रपटामुळे ज्यांनी पहिलं भारतामध्ये ऑस्कर आणलं अशी ती बाई. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असतं महाराजांच्या राजपुरोहिताची ती सख्खी नात आहे आणि ती कोल्हापूरवाली आहे. तिने नंतर लग्न साऊथ इंडियन माणसाशी केल्यामुळे तिचं आथैया हे आडनाव आहे, पण ती मूळची कोल्हापूरची आहेत बाई. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला पहिलं वाक्य विचारलं, कुणा बाळवटानं तुला निवडलं रे? तुम्ही म्हणलं काय झालं भानुताई? अरे किती बारीक आहेस तू? कारण मी खरंच बारीक होतो.
हे बघ म्हणली, मी कितीही तुला पॅडिंग शिवली तरी सुद्धा ते शेतामध्ये जसं काठीला बुजगावून उभं करतात ना तसं वाटेल, तर तू आधी वजन वाढव बाबा. म्हणलं हो, ते वजन नंतर, आधी मला बौद्धिक वजन वाढवू दे म्हटलं, कारण एक असं प्रचंड ओझं मानेवर आलंय. कारण म्हटलं आजपर्यंत केलेले सिनेमे वेगळे आणि ही भूमिका पूर्ण वेगळी. मला अजूनही आठवते, डॉक्टर विलास संगव्यांनी मला वरुट्यांकडे घेऊन गेले, त्यावेळेचे कुलगुरू होते शिवाजी युनिव्हर्सिटीचे. त्यांनी शाहू अध्यासन केंद्र दाखवलं, छत्रपती पेपर्स दाखवले, जी काही अगदी राजा आणि माणूसपासनं सगळी कृगो सूर्यवंशी, धनंजय किरांपासनंची चरित्र गोळा करून काय काय केलेलं होतं ते झालं. दिनकरराव पाटीलांनी सांगितलं काय काय वाचायला पाहिजे. करवीर प्रॉव्हिन्सचा जुना नकाशा मी मिळवला की राज्य कुठपर्यंत पसरलं होतं आणि काय काय होतं महाराजांचं. आणि मला अजूनही आठवतं, एप्रिलमध्ये शूटिंग सुरू करायचा असा निर्णय झाला आणि मी त्यांना म्हटलं की तोपर्यंत मी जमेल तसा प्रयत्न करतो, पण आपण शूटिंग तुम्हाला लवकर सुरू करायचं करू, मी प्रयत्न करीन. आणि मी जवळजवळ खरंच आहे की या सगळ्या लोकांनी मदत केल्यामुळे असेल, 300-350 वेगवेगळी पुस्तकं, पेपर्स, लंडन म्युझियमपर्यंत मिळालेले पेपर्स सगळं वाचून काढलं. किंवा ज्या माणसाला बघितलेली माणसं जिवंत होती त्यावेळेला, म्हणजे त्यातला एक किस्सा मी नंतर सांगीन, पण 13 ते 14 माणसांना मी त्या काळात अशा भेटलेलो आहे. याच लोकांनी शोधून ठेवली होती कोण कोण, की ज्या माणसांनी अत्यंत कळत्या वयात शाहू महाराजांना पाहिलं होतं. म्हणजे असं काहीतरी उगाच आम्ही 4 वर्षाचे होतो आणि दसरा चौकात गेलो होतो वगैरे असं नाही, की जी महाराजांबरोबर काम करत होती, महाराजांचा स्वीय सहाय्यक होता, कोणी बॉडीगार्ड होता, कोणी हुजऱ्या होता, अशी 20व्या वर्षी वयाच्या कळत्या वयात महाराजांना जवळनं पाहिलेली 13 ते 14 माणसं त्या काळात मला या लोकांनी भेटवली. पीसींना आठवत असेल एक किस्सा, एप्रिलमधला, तो जाधव नावाचा माणूस आपल्याला भेटायला आला होता तो संपूर्ण. तर या लोकांपुढं त्यांच्या मनात असलेल्या इतिहासाला तडा जाऊ न देता ती भूमिका करणं हे थोडंसं आव्हानात्मक होतं. या मधल्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट घडली, ते म्हणजे मला भानुअथे यांनी सांगितलं होतं म्हणून मी जरा हल्ली त्याच्यावरती जास्त जोर असतो, वेट लॉस आणि वेट गेन प्रोग्राम नावाने भयंकर. पण मी त्या काळात प्रयत्नपूर्वक 40 किलो वजन वाढवलं आणि हे वाढवूनही मला 3 पॅडिंग्ज लावावी लागायची. अनिल वेल्ला त्याचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे. तेव्हा कुठे मी थोडासा महाराजांच्या जवळ जायचो. पण महाराजांचं व्यक्तिमत्व मला प्रत्यक्षात जे दिसलं ते एका अत्यंत गंमतशीर ठिकाणी दिसलं असं म्हणावंसं वाटतं. अनेक फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत, खूप माहिती, इतिहास लोकांनी गोळा केलेला आहे, हे सगळं आहेच. पण इथे म्हणजे या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सरदार दरकदारांच्या घरांमध्ये आपल्याला शिकारीचे फोटो लावलेले दिसतात, की त्या जुन्या कोणी त्यांच्या घरातल्यांनी केलेली रानडुकराची असेल, वाघाची असेल, आणखीन कुठली. आणि मग त्याचे ते जुन्या काळात त्या बॉक्समध्ये जाऊन काळ्या कपड्यात घालून ते फोटो बिटो काढले जायचे आणि ते शिकारीवर पाय देऊन तो स्वतः प्रमुख उभा आहे, मग ती शिकारी कुत्री, मग ते बरोबरचे सरदार, इतर सगळे हाकारे विकारे. असं एक महाराजांनी ढाण्या वाघाची केलेली शिकार, त्याचं सुपर 8वर केलेलं एक चित्रीकरण बावडेकरांकडे होतं. आणि चित्रीकरण पण नव्हतं, अक्षरशः म्हणजे 3 पट्ट्या उरल्या होत्या, बाकी काही नाही. आता सुपर 8 कॅमेराही माहीत नाही कोणाला, काहीच नाही त्या काळातला. त्या ज्या वेळेला मी बघितल्या त्यावेळेला अक्षरशः आम्ही फोकस टाकून भिंतीवर पाहिल्या. पण भिंतीवर बघताना सुद्धा मी दचकलो होतो. त्याचं कारण असं, शाहू महाराज तो असा शिकारी कोट उघडा टाकून आतला साधा शर्ट दिसतोय त्यांचा, एका हातात सोटा, एका हातात असे 4 पट्टे, आणि असे चालत चाललेत फोटो काढायला. आणि ते असं सलग केलेलं शूटिंग होतं. तर ते तसं फिरवताना दिसतं असं आपल्याला असं वाटतं की 3-4 शिकारी कुत्रेत हातात पकडलेत आणि चाललेत आरामात महाराज आता, की आता फोटो काढायचा. आणि पुढची फ्रेम येते, जेव्हा पॅन होतो कॅमेरा, तेव्हा लक्षात येतं की त्यांच्या एका हातात सोट आहे आणि दुसऱ्या हातात जे 4 पट्टे आहेत त्याच्यात 4 चित्ते पकडलेत आणि ते कुत्र्यासारखे पकडलेत. म्हणजे काय ताकद असेल. आणि त्या चित्ते झेपावताना त्या चित्त्यांना गळफास लागत असेल, इतकी पकड घट्ट आहे. म्हणजे काय व्यक्तिमत्व आडदांड असेल त्याचा त्या क्षणाला पहिल्यांदा अंदाज आला. आणि प्रत्यक्ष अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याकडे काही म्हणी फार चुकीच्या निर्माण होतात. मूर्ती लहान कीर्ती महान. जेवढा तो बुटका तेवढा अभ्यासात हुशार असतो, आणि जरा धिप्पाड असेल तर रेमॅडोका असतो. असं उगाच एक आपल्याकडं बनलेलं आहे. याला छेद देणारी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली. अगदी खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधी म्हणलं, तेही असेच 6.5 फूट उंचीचे. त्यांच्यापासून अनेक व्यक्तिमत्व सापडतील. त्यातलं अत्यंत उजवं व्यक्तिमत्व म्हणून मी अभ्यास केल्यानंतर शाहू महाराजांकडे बघतो की जगाच्या नकाशावर जी काही थोडीफार माणसं अशी असतील त्यातलं हे एक वेगळं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्या माणसांनी जगाच्या नकाशाला कलाटणी दिली, असं मी म्हणेन.